सणासुदीचे दिवस आलेले आहेत. धमाल मस्ती मजा तर आपण सगळेच करतोय. पण आज सण आहे त्यामुळे लवकर उठो किंवा आज अभ्यंग स्नान कर, आज सकाळची पूजा ही तूच कर किंवा आज साडी नेसायला विसरू नको, या आणि अशा अपेक्षा बरेच पालक आपल्या मुलांकडून करतात. कधी कधी काय होतं, मुलं त्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत किंवा बऱ्याचदा असं होऊ शकतं की मुलं त्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत आणि यानंतर सुरुवात होते ती म्हणजे वादाला किंवा तंट्याला. याच मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत. रूढी परंपरा जपताना ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा, वाढत्या अपेक्षा, पालकांच्या अपेक्षा ज्या मुलं कधी कधी पूर्ण करू शकतात किंवा कधी कधी पूर्ण करू शकत नाहीत, या किती योग्य आहेत किंवा त्या किती अयोग्य आहेत. हाय, मी विनायक यंगिस्तान जिंदाबादमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय हाच आहे, रूढी परंपरा आणि पालकांच्या अपेक्षा. यासाठी बोलायला आपल्याबरोबर आहेत काही खास पाहुणे, तरुण मंडळी आहेत, त्याचबरोबर काही पालक सुद्धा आहेत. पण आज मी सुरुवात तरुणांपासून करणार नाहीये, मुद्दाम ती करणार नाहीये. आज मी पालकांपासून सुरुवात करणार आहे. मला सांगा, खूप कंप्लेंट असतात की माझा मुलगा हेच करत नाही किंवा माझी मुलगी तेच करत नाही. पण काय नेमक्या या अपेक्षा असतात जेव्हा आपण रूढी परंपरांबद्दल बोलतोय? काय पालकांच्या अपेक्षा असतात आपल्या मुला मुलींकडून? होतं कसे, रूढी परंपरा हे शब्द जरी आपण ऐकले ना की कुठेतरी वाटतं मागासलेले, बुरसटलेले विचार. तर मुळात हा जो भाग आहे ना, मानसिकता जी आपली आहे ना, ती आपण आधी दूर करायला हवी. मुळातच म्हणजे आज विज्ञान युग आहे. आजची जी पिढी आहे, भावी पिढी आपली, की त्यांना विज्ञानी युगाच्या म्हणजे कोणत्याही गोष्टीचं शास्त्र कळलं तर ते मानतात किंवा बाबा हे कर, ते कर, बाबा तू साडी नेस, हे नेस. पण ते केल्याने काय होणार आहे ह्याचे जे फायदे जाणून घेतले तर ते करण्यात अर्थ असतो किंवा ते अगदी मनापासून केलं जातं. तुमच्या काय अपेक्षा असतात? तुमच्या मुलांनी किंवा मुलींनी काय करावं, या तुमच्या काय अपेक्षा असतात? आता लहान आहे म्हटलं, मी त्याच्याकडनं अपेक्षा करते बाबा तू स्तोत्र पठण कर. आता त्याचा उपयोग त्याला काय होणार, त्याला मोठं झाल्यावर काय, पण तो आतापासून करतो. आता माझी तरी पालकांच्या भूमिकेत मी त्याच्याकडनं ही अपेक्षा करते, तो पूर्ण करतो. प्रत्येकाने आपली जी संस्कृती आहे ना ती टिकवून ठेवलीच पाहिजे. आज प्रत्येक ठिकाणी गेलं, प्रत्येक राज्यात म्हणा किंवा इतर राष्ट्रामध्ये पण गेलं तर प्रत्येकजण आपली आपली संस्कृती टिकवून ठेवत असतं. मग आपण आपल्या मुलांना ती संस्कृती का टिकवून ठेवायला सांगू नये? आणि ती टिकवून ठेवण्यातच काहीतरी आनंद आहे. कारण ही आपली जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, ती हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी ती घालून दिलेलं. त्याच्यामागं प्रत्येकामागं काहीतरी शास्त्र आहे. म्हणजे सण आहेत. आता दिवाळी आहे, या दिवाळीमध्ये काय तुमच्या अपेक्षा असते? मुलांनी सकाळी लवकर उठावं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे लवकर उठावं, त्यांनी अभंग स्नान करावं. त्याच्या मागचं शास्त्र काय आहे ना ते त्यांनी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ते स्नान केल्याने काय लाभ होतात हे आपल्या ऋषीमुनींनी घालून दिलेलं शास्त्र आहे ना, ते आपण अंगीकारलंच पाहिजे. पण आता ते होत नाही. म्हणजे मी तरी तसा प्रयत्न करते मुलांना त्या दिवशी. कसा प्रयत्न करतात? लवकर उठवणं, मग ते अभंग स्नान, मग ते तेल लावून वगैरे त्यांना उठणं वगैरे लावणं, हे त्यांच्याकडून करून घेते. म्हणजे आतापर्यंत पहिली अंघोळ ही तुम्ही अगदी काटेकोरपणे करून घेते. पण कंटाळा येत नाही मुलांना? नाही कंटाळत, म्हणजे अजून तरी ती कंटाळली नाहीयेत. या ज्या अपेक्षा आहेत, या माफक अपेक्षा आहेत की या आपल्याला खूप वाटतात? काय नेमकी कारण आहेत की याच्यामुळे आपण, ही तरुण मंडळी आहेत, सगळेच तरुण, सगळेच नाही म्हणणार, बरेचसे तरुण या अपेक्षा पूर्ण करू नाही शकत? काय नेमकी कारणं असतात? ज्या परंपरांच्या अपेक्षा आहे, मला वाटतं परंपरा कुठली फॉलो करायची का नाही हा पर्सनल गोष्ट आहे अतिशय. आणि त्याची जर आपल्या पालकांनी किंवा आपल्या संस्थांनी शिक्षणात आपल्याला जर त्याची माहिती दिली, या परंपरा खूप सुंदर आहेत, पण त्याची माहिती आपल्याला जास्तीत जास्त जर असेल आणि त्याचा महत्त्व जर आपल्याला सांगितलं तर निश्चितपणे आपण त्या सगळ्या फॉलो करू. पण त्याच्यात पण आम्हाला वाटतं एक पर्सनल चॉईस आहे आणि पालकांनी, आणि आता मी एक शिक्षण संस्था चालवते त्याच्यामुळे त्यांनी एवढीच भूमिका घ्यायला पाहिजे की त्या सगळ्या संस्कार, ते परंपरा त्यांना समजून द्यायला पाहिजे आणि पुढे त्यांचा चॉईस ठेवायला पाहिजे की त्या फॉलो करायच्या का नाही करायच्या. ती कृती का करायला हवी, यामागचं अध्यात्मशास्त्र काय आहे, हे अध्यात्मशास्त्र जर मुलांना सांगितलं तर मुलं स्वखुशीने करणार आहेत. पण हे किती पालक सांगू शकतात? प्रत्येक जे संस्कृतीची जी कृती आहे, उदाहरणार्थ आपण वाढदिवस साजरा करतो, वाढदिवस साजरा करताना तुपाचा दिवा लावावा. आता आपण काय बघतो आपण की मेणबत्तीला जाऊन ती फुंकली जाते, बरोबर आहे की नाही? मग आपल्या धर्मशास्त्रानुसार दिवा लावायला पाहिजे, मग तिमिरातून तेजाकडे, हे जर त्याला सांगितलं, म्हणजे प्रत्येक गोष्टीमागचं जर त्याला अध्यात्मशास्त्र सांगितलं तर तो स्वखुशीने करणार आहे. आता मी एक साधी गोष्ट सांगतो. मी एक शाळेमध्ये शिक्षक आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं, बाळांनो, आपण आपल्या आईवडिलांना रोज नमस्कार करायला पाहिजे. मातृपितृ देवो भव ही आपली संस्कृती आहे.
प्रत्येकात भगवंत आहे, देव आहे, ही आपली संस्कृती आहे. हे जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा ती मुलं रोज नमस्कार करायला लागली. ते जे सारखं सांगतात, इकडूनही सांगण्यात आलंय की पालकांनी समजून सांगितलं तर ते होऊ शकतं वगैरे वगैरे. हाही पालकांकडून लादण्याचाच भाग असतो. एखादी गोष्ट वारंवार सांगणं, ती समजून द्यायला जाणं, त्यांना तरी कुठं मुळात ती समजलेली असते, कोणत्या बाजूनी त्यांना मुळात समजलेली असते. ते किती चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर लादतात की कोणत्या पद्धतीने लादतात हा वेगळा मुद्दा आहे. पण तरीसुद्धा मला वाटतं ते चांगल्या पद्धतीनं सांगणं हे लादत राहणं असतं. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आणि रूढी आणि परंपरातून परत या दोन्ही मुद्द्यांमध्ये फरक करून कुठली परंपरा जगायचं याचं नेमकं भान बहुतांश पालकांना नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. पालकांनाही माहित नसतं, मग ते मुद्दाम गोष्टी लादल्या जातात. आज अवस्था अशी आहे की पालकालाच अध्यात्मशास्त्र माहिती नाहीये, त्यामुळे तो काही सांगू शकत नाही त्याला. तर मुलगा म्हणतो की बा मी का करावं ते. माझं स्पष्ट मत असं आहे की त्याला त्याचं आयुष्य आहे, त्याला भारतीय राज्यघटनेने जे अधिकार दिलेले आहेत त्याला फक्त समाजावर या चांगल्या रस्त्यांवर सोडून देणं आणि ते चांगलेही तुम्ही ठरवत बसायचं नाही. त्याची जगण्याची दिशा ठरवून द्या, त्याला जाऊ द्या त्याच्या पद्धतीनं. धर्मशिक्षण जगण्यावर मर्यादा घालवतं, संस्कृती मर्यादा घालवते, रूढी मर्यादा घालवते. कधी कधी कसं होतं ना विनायक, की कसं होतं की आता जसं जसं जग बदलतं आहे, लोकांचा विचार करण्याची पद्धत बदलते आणि रूढी परंपरा आपल्यासाठी खूप मायने ठेवतात, आपल्या आईवडिलांसाठी पण खूप मायने ठेवतात. पण कसं आहे की बदलत्या काळानुसार जर त्या रूढी परंपरामध्ये जर आपण मॉडिफिकेशन करत गेलो तर ते आजच्या पिढीला एक्सेप्ट करणं खूप सोपं आहे. की समजा आता अभ्यंगस्नानाचं मार्केटिंग होत चाललं आहे की ठीक आहे की आता तिळाचं तेल आहे, मग ते वेगवेगळ्या ब्रँडमध्ये येतं. मग लोक म्हणतात अरे हे माझी स्किन नॉर्मल आहे ना, मग हे चांगलं आहे माझ्यासाठी, मग ते ब्रँडिंग येतं. मग त्याच्याने तुमचे दोन्ही हेतू साधले जातात की तुमचा जो मेन उद्देश आहे तो पण होता आणि मुलांना वाटतं की माझ्या स्किनसाठी चांगलं आहे म्हणून मी वापरते. त्याच्यामुळे जर रूढी परंपरा आपण मॉडिफिकेशनने जर घेत राहिलो तर ते आजची पिढी खूप लगेच एक्सेप्ट करेल असं म्हणजे मला या वाटतं. सगळ्या गोष्टींमध्ये थोडं मॉडिफिकेशन पाहिजे आणि मॉडिफिकेशन आलं तर आजकालच्या मुलांना जास्त रिलेट केलं जाऊ शकतं आणि मग ते त्या करू शकतील अपेक्षापूर्ण असं तुला वाटतं. पण तुलाही असंच वाटतं की काय नेमकी कारण आहेत की आपण नाही करू शकत किंवा आपण करू शकतो. साडीचा 2-3 वेळेला उल्लेख निघाला तर त्या संदर्भात मला एक आयांना प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे साडीचा प्रश्न असल्यामुळे साडी नेसावी हे सांगणाऱ्या आयांनी हा विचार करावा की त्यांच्या आधीची पिढी नऊवारी साडी नेसत होती, त्या आज नऊवारी साडी नेसतात का? जी एक परंपरा होती की नऊवारी साडी नेसावी, साधारण 50-100 वर्षांपूर्वी त्यांनी नऊवारी साडी सोडली आणि त्या सहावार साडीमध्ये आल्या. त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवलेत, परंतु आता त्या म्हणतात की ज्या ते फॉलो करतायत त्याच पुढच्या पिढीने पण फॉलो करावं. तर त्यांच्या वागण्याप्रमाणे पुढची पिढी आपोआप काय करणार? त्यांच्याप्रमाणे त्यांनी जे केलं त्यामध्ये बदल घडवून त्यांच्या काळाप्रमाणे त्यांना जे ओके वाटतं ते करणार. म्हणजे त्या स्वतः बदल घडवते, जुनी पिढी स्वतः बदल घडवते आणि जी पुढची पिढी बदल घडवू बघत आहे त्यांना मात्र रोखते. त्यांनी काय सांगितलं की साडी नेसणं लादलं जातं, तर लादलं की असा प्रश्न म्हणते की लादलं नाही जात. ती म्हणते की जर तुम्ही नऊवारी साडी घालत नाही, आता सहावारी साडी घालता, तर मग या मुलींनी पंजाबी ड्रेस घातला तर मग प्रश्न येतो कुठे? पंजाबी ड्रेस निश्चितच घालावा. पण जेव्हा जेव्हा आपले सण, धार्मिक उत्सव, आग्रह का? आग्रह नाही, जेव्हा जेव्हा काही शुभ कार्य आहे, काही मंगल प्रसंग आहे घरामध्ये किंवा सण आहे, एखादा उत्सव आहे, तेव्हा पालकांच्या अपेक्षा या रास्त आहेत आणि त्या करायलाच हवे असं मला वाटतं. साडी घालणं चुकीचं नाही, मी असंही म्हणत नाही की पंजाबी ड्रेस घालावा, पण एक मिनिट, तो पूर्ण अंगावर घाला. तुम्ही म्हणतात की अंगभर कपडे घालावे, पण ती तर म्हणते आम्ही अंगभर जरी पंजाबी ड्रेस घातले तरी आम्हाला साडी नेसण्याचाच आग्रह केला जातो. अंगभर असतात. तुम्ही जे म्हणालात की साडीला प्रॉब्लेम नाही, सलवार कुर्त्याला प्रॉब्लेम नाही, कशाला प्रॉब्लेम नाही, परंतु सण असतील तर साडी घालावीत. तर मग मला असं वाटतं सण असतील तेव्हा तुम्ही नऊवारी साडी नेसता का, जी तुमची मागची पिढी नेसत होती, आणि त्याने काय फरक पडतो? नऊवारी साडी ही मुळातच त्याच्या मागचं शास्त्र कसं आहे, नऊवारी साडी, सहावारी साडी, या साडीमध्ये 9 साडी ना दुर्गा देवीची 9 रूप आहेत. त्या 9 रूपाला अनुसरण ते नऊवारी असा तो शब्द आहे. जेव्हा ती नऊवारी साडी परिधान केली जाते ना, तेव्हा वातावरणातल्या ज्या सात्विक लहरी आहेत, आता हा भाग किती अपील होईल ते मी सांगू शकत नाही, पण हे शास्त्र आहे आणि नऊवारी साडी सात्विक वेशभूषेचे उत्कृष्ट एक साधन आहे. तुम्ही नऊवारी साडी नेसली तर निश्चितच त्या सणाचा तुम्हाला 100% लाभ होणार आहे. तुला हे पटलंय का? कारण का त्यांनी आता याच्या मागचं शास्त्र सुद्धा सांगितलं. पटलंय किंवा नाही पटलंय यापेक्षा मला पुन्हा एक प्रश्न त्यांना विचारावा असं वाटतं की त्या म्हणाल्या की हे किती अपील होईल हा वेगळा भाग आहे. म्हणजे हे अपील होईल की नाही या बाबतीत त्या स्वतः साशंक आहेत. मी साशंकाने मी दोन्ही भूमिकेत गेलेली आहे. जर मला सुद्धा माझ्या आईने साडी नेसायला सांगितलेली आहे, पण जेव्हा मी साडी नेसली ना तेव्हा त्याचा अनुभव घेतला किंवा त्यातून किती आनंद मिळतो. मी काय रोज घालणार नाहीये, आनंद हा MSc ची स्टुडंट बदलणारी गोष्ट गेलेले आहे.
पूर्वीच्या काळातल्या लोकांना जर ती गोष्ट सांगायला गेलं असतं तर त्यांनी ते एक्सेप्ट केलं नसतं. मग आपल्या ऋषीमुनींनी त्याला एक धर्माचा आधार दिला आणि जो खराच होता. वटपौर्णिमेचं मला एक उदाहरण द्यायचं आहे. त्याच्यामागे सायंटिफिक रिझन हे आहे की वडाच्या झाडातून जास्तीत जास्त ऑक्सिजन बाहेर पडत असतो. ह्याच गोष्टी जेव्हा भारतीय शास्त्र सांगतात तेव्हा आपल्याला पटत नाहीत. आता जसं हे म्हटले की वटपौर्णिमा का करावी, मग व्हॅलेंटाईन डे का करावा? जर तुम्हाला वटपौर्णिमा मान्य नाही तर व्हॅलेंटाईन डे करू नका. केवळ आईबाबांनी सांगितलंय मला की हे कर म्हणून केलंस असं मला नाही चालणार, असं मला वडिलांनी लहानपणीच सांगितलं होतं. मैं कैथलिक हूँ तो मेरे घर पे मीन क्रिसमस. सो इन क्रिसमस के टाइम पे व्हेन वी गेट अप, ओके, लाइक क्रिसमस के मास के पहले, सो वी हैव दिस होल थिंग ऑफ वी कांट वेयर शॉर्ट ड्रेसेस इन चर्च एंड शॉर्ट ड्रेसेस फॉर गर्ल्स and Christmas, so everyone wants to wear a short dress, everyone wants to look pretty, everyone wants to look beautiful on Christmas. So the thing is that you can't go on tradition. It's changing, the world is changing, we're going on a fast pace. What do your parents say? My father always says, dress up appropriately. Don't dress up like you're going to, to a disco or to a party. मला जे कपडे घालायचे ते मी घालणार. म्हणजे मला माहिती आहे, मला पण त्याची जाण आहे की रिव्हिलिंग ड्रेसेस घालायचे नाहीयेत. या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत, पण या छोट्या छोट्या अपेक्षा सुद्धा आपण पूर्ण करू शकत नाहीत. मग या अपेक्षा करणं अयोग्य आहे की आपण या पूर्ण करत नाही ते अयोग्य? कसं आहे की आज मी शिक्षण घेत असते ना, तर शिक्षण व्यवस्था मला सांगते की तर्कबुद्धी वापर तुझी. शिक्षण व्यवस्था मला शिकवते की विज्ञान निष्ठता वापर. आणि मला जेव्हा या अपेक्षा घरी सांगितल्या जातात तेव्हा मला तार्किक संदर्भ काहीच दिले जात नाहीत. मग मला प्रश्न पडतो, मग मी हे का करायचं? म्हणजे आता जसं सांगितलं जातं, मी त्या तुपाच्या दिव्यांचं उदाहरण घेऊ इच्छिते की जुन्या काळामध्ये विजेचा शोध लागलेला नव्हता, त्यामुळे तिमिरातून तेजाकडे जायसाठी तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावणं हे क्रमप्राप्त होतं. आज 100,000 प्रकारचे लाईट्स आहेत आपल्याकडे, मग तिमिरातून तेजाकडे जाण्यासाठी तेलाचे किंवा तुपाचे दिवे का लावायचे? लाईट दिवस रात्र मी लाईटमध्ये जगते. तर मला असं वाटतं की अपेक्षा, एकतर अपेक्षा हा शब्द आला की कुठेतरी ना ते ओझं वाटतं. यांनी जसं म्हटलं की तर्कशुद्ध असेल तर ते आम्ही एक्सेप्ट करतो इझिली, बिकॉज वी आर सायंटिफिक माइंडेड. आपल्याला असं वाटतं सायंटिफिक रिझन असायला पाहिजे. मी स्वतःसुद्धा सायन्सची शिक्षिका आहे आणि मलाही ते पटतं. तर मला 2 गोष्टी इथे सांगायच्या आहेत की एक म्हणजे श्रावण. आपण जर श्रावणामध्ये 4 महिने आपण नॉनव्हेज खायचं नाही, म्हणजे मटण मच्छी खायचं नाही असं आपल्या घरी स्ट्रिक्टली सांगितलं जातं. तर त्याच्यामागे जर सायंटिफिक कारण बघितलं ना, तर तो जो काळ असतो तो माशांचा प्रजननाचा काळ असतो. पण जर पूर्वीच्या काळातल्या लोकांना जर ती गोष्ट सांगायला गेलं असतं तर त्यांनी ते एक्सेप्ट केलं नसतं. मग आपल्या ऋषीमुनींनी त्याला एक धर्माचा आधार दिला आणि जो खराच होता. दुसरी गोष्ट, वटपौर्णिमेचं मला एक उदाहरण द्यायचं आहे की नॉर्मली आता तुम्ही बघितलं असेल की आजकाल वटपौर्णिमा कोण साजरं करत नाही. तर त्याच्यामागे सायंटिफिक रिझन हे आहे की वडाच्या झाडातून जास्तीत जास्त ऑक्सिजन बाहेर पडत असतो. मग इथे बेनिफिट कोणाला असतो? तर त्या करणाऱ्या स्त्रीला. पण मग पुन्हा प्रश्न हा येतो की खरंच वडाच्या झाडातून ऑक्सिजन सगळ्यात जास्त निघतो वगैरे, कारण मी नेचर इंटरप्रिटरचा जॉब केलेली मुलगी आहे, मला माहिती आहे कोणती कोणती झाडं किती ऑक्सिजन देतात. पण मग हे फक्त बायकांनीच तो ऑक्सिजन घ्यावा का, हा मुद्दा येतो परत. आणि आज तर म्हणजे आज जेव्हा वडाच्या झाडाच्या पूजेचा प्रश्न येतो तर त्या फांद्या तोडून पूजा केली जाते. ऑक्सिजन कुठून येणार त्या तोडलेल्या फांद्यांमधून? मग हा प्रश्न येतो. अपेक्षा किंवा एखादी गोष्ट आपल्याला जी सांगितली जाते, इट डिपेंड्स ऑन हाऊ वी टेक इट. सकाळी लवकर उठणं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की मला नाही आवडत. दिवाळीचं अभ्यंगस्नान वगैरे सकाळी लवकर उठताना त्रास होतो, परंतु ते लहानपणापासून करवून घेतलं गेलं, ते करताना आवडलं, सगळेजण एन्जॉय करतात वगैरे, सगळं बरं वाटलं. परंतु तेच जेव्हा प्रोफेशनल झाल्यानंतर बॉस जेव्हा एक्सपेक्ट करायला लागला की यू हॅव टू बी इन टाईम इन ऑफिस, अदरवाईज आय किक यू. डोंट माइंड, आय एम युझिंग दीज वर्ड्स, बट दीज आर द वर्ड्स यूज इन द ऑफिस. तर त्यावेळेला जर मला माझी नोकरी टिकवायची असेल, जर मला माझं करिअर घडवायचं असेल, तर आय हॅव टू गेट अप अर्ली. मला लवकर ड्राईव्ह करायचं आहे, मला लवकर ऑफिसमध्ये पोचायचं आहे, तर मी माझ्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोचेन. त्याचे फायदे हे होतात की तुम्ही लवकर असल्यामुळे तुमच्या बॉसकडनं होणारा त्रास तुम्हाला कमी होतो, विनाकारण तो त्रागा करत नाही. प्लस तुम्ही लवकर तुमच्या डेला सुरुवात केलेली असल्यामुळे यू कॅन प्लॅन युअर डे. ह्या अपेक्षांकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला तर त्यात काही वावगं नाही असं मला वाटतं. अपेक्षा म्हटलं की एक ओझं असा एक कॉन्सेप्ट तयार होतो. आता दॅट्स व्हॉट आय सेड. म्हणजे मी त्यासाठीच म्हटलं की हे आपण कसं विचार करतो ना, हे मला आई वडील हे मला त्रास देतात, विनाकारण माझे मागे लागतात असं म्हटलं तर मला डेफिनेटली त्याचा त्रास होणार आहे आणि मी लाईफ लॉंग त्यांच्याशी भांडत राहीन.
परंतु हेच जर का मी असं बघितलं की बाबा थोडंसं त्यांच्या मनाप्रमाणे करून बघूया, कारण डेफिनेटली माझ्यापेक्षा जास्त पावसाळे त्यांनी बघितलेत. मी एक गे पुरुष आहे, तर माझ्या आईवडिलांची 4 वर्षापासून मी लग्न करावं हे त्यांच्या अपेक्षा, पण त्यांना माहिती नव्हतं की मी गे वगैरे वगैरे. तर मी माझं करिअर चांगलं आहे, मी जॉबला चांगलं आहे, पण त्यांचं चाललं होतं की लग्न करायचं. पण ज्या म्हणजे स्त्रीमध्ये जर मला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या जर आकर्षणच नाही आहे, तर मी का त्या मुलीची फसवणूक करायची? मग मी त्या अपेक्षा पूर्ण करूच शकत नाही. तुला त्या अपेक्षांचं ओझं वाटलं? ऑब्व्हियसली ओझं वाटलं, कारण ज्या वेळेस आईवडील ते अपेक्षा ठेवतात आणि त्यांच्या आपण पूर्ण करू शकत नाही, त्यावेळेस ओझं वाटतंच. मला ह्याच्याविषयी बोलायचं वाटलं की अपेक्षा आपण जे म्हणतोय, तर आपण जे काही आपल्या पालकांच्या पण ते आर वी डुईंग इट फॉर देअर सॅटिस्फॅक्शन ऑर आर वी डुईंग इट फॉर देअर हॅपीनेस, हे 2 मुद्दे होतात. आता ॲज अ पेरेंट डू दे वॉन्ट मी टू डू दॅट जस्ट बिकॉज की इट इज राईट? नाही, तू करच. ते ओझं आहे का? तुझ्याकडनं काही या अशा रूढी परंपरांच्या सणासुदींच्या ओझं माझ्यावर कधीच लादलं गेलं नाही. पण काय नेमकी अपेक्षा ठेवली? म्हणजे अपेक्षा असं नाव देणारच नाही मी त्याला. बेसिकली इट वॉज नॉट एट ऑल एन एक्सपेक्टेशन की असं असतं की बाबा आता सपोज अभ्यंगासनाला लवकर उठा, की एक दिवस लवकर उठलं तर म्हणजे करून पाहायचं, करून पाहून वी सी की म्हणजे इट इज देर इज नथिंग रॉंग दे इन देम एक्सपेक्टिंग अँड नायदर इट इज रॉंग इन मी नॉट डुईंग इट. दोन्ही गोष्टी चुकीच्या नाही आहेत, पण ॲट द सेम टाइम मी न करणं जस्ट बिकॉज दे आर टेलिंग मी टू इज रॉंग. यांनी मुद्दा मांडला की मला ऑफिसला वेळेवर लवकर जाण्याच्या बाजूने अभ्यंग स्नानाचं समर्थन, आणि हे वर्षातले 21 दिवस असं काहीतरी असतं. जीवनाचं गांभीर्य ज्याला आईवडिलांनी पटवून दिलं तो आयुष्यभर वेळेवर लवकर उठू शकतो, आणि त्याची ती जगण्याची गरज असते, त्याच्यावर नोकरी टिकून असते. अभ्यंग स्नानावर काय टिकून असतं? दिवाळीच्या काळात सुट्ट्या असतात. त्यांनी एक अपवादाचं उदाहरण दिलं, माशांचा प्रजननाचा काळ असतो, हरकत नाही ना, ते पटवून द्या आम्हाला, आम्ही कदाचित टाळू तेवढे दिवस, 1 महिनाभर नाही खाल्ल्याने फरक पडणार नाही, त्या काळात चिकन खाऊया, त्या काळात अजून काहीतरी खाऊयात. धर्मशास्त्राचा तर तुम्ही असा विचार करायला गेलात की सकाळी उठून स्नान संध्या करावी हे काय सगळं मान्य, मला आईबाबांना नमस्कार करावा इथपर्यंतही मान्य. ह्याच गोष्टी जेव्हा भारतीय शास्त्र सांगतात तेव्हा आपल्याला पटत नाहीत. हां, आता जसं हे म्हटले की वटपौर्णिमा का करावी, मग व्हॅलेंटाईन डे का करावा? जर तुम्हाला वटपौर्णिमा मान्य नाही तर व्हॅलेंटाईन डेही करू नका. दोघांचंही रिझनिंग एकच आहे. तुम्ही ॲनिव्हर्सरीला आपल्या नवऱ्याला बायकोला गिफ्ट देता, मग वटपौर्णिमेला का करू शकत नाही? तीच गोष्ट. अमोल, मला सांग, तुझ्याकडनं अशा काही अपेक्षा ठेवल्या होत्या का रे? आणि जर ठेवल्या असतील तर काय नेमके आई वडील सांगायचं? खरं तर माझ्या वडिलांनी मला एक फार छान गोष्ट लहानपणीच शिकवली, ती म्हणजे कुठच्याही गोष्टीचं कारण विचारायचं अमोल. म्हणजे केवळ आईबाबांनी सांगितलं आहे मला की हे कर म्हणून केलंस असं मला नाही चालणार, असं मला वडिलांनी लहानपणीच सांगितलं होतं. आणि त्यामुळे असं झालं की मला कधी त्यांनी माझ्याकडनं केलेल्या अपेक्षा वाटल्याच नाहीत, सूचना वाटल्या. ज्या मला पटल्या तर मी घ्यायचो, नाही घेतलं तर तेही रागवत नव्हते. सो मला असं वाटतं की प्रत्येक पालकांनी जे आपण सांगतो की तू असं कर, त्याचं जर कारण सांगता आलं तरच सांगावं. जर हे मी का सांगता आलं नाही तर सांगू नये. कारण का असं जर मुलांनी प्रश्न विचारला मी सांगतो म्हणून, हे चूक आहे. परीक्षेला जर वेळेवर गेलो नाही किंवा अभ्यास केला नाही तर तो देव काय मला पास करणार नाही, तर मी हे कारण बऱ्याचदा आई वडिलांना द्यायचो, तर त्याच्यावर तर मग आणखी खूप भांडणं व्हायची जेव्हा मी ही उदाहरणं द्यायचो घरच्यांना. 10 मिनिटं मला देवाला द्यायला किंवा आईचं म्हणणं ऐकायला काही कठीण नाही आहे. काच आपण महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जातो, इतर दिवशी आपण जात नाही का? त्या एका दिवसानी, महाशिवरात्रीच्या एका दिवसानी काय एवढा मोठा फरक पडणार आहे? खरं तर पालकांच्या गोष्टी काही चुकीच्या नाहीत. त्या म्हणतात की आमच्या आहेत या अपेक्षा, या थोड्याफार अपेक्षा आहेत. मुलं म्हणतात की ठीक आहे, तुम्ही आम्हाला कारण सांगा, आम्ही त्या करायला तयार सुद्धा आहोत, किंवा नाही जमत आहे आम्हाला हे करायला, का कराव्यात? तुमचं नेमकं कसं म्हणणं आहे? तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? सायकॉलॉजी सांगते की मुलं जे वागतात ते पालकांचं ऑब्झर्वेशन करतात आणि पालकांच्या ऑब्झर्वेशनवरून ते मुलं वागत असतात. म्हणजे घरात पण त्यातून सुद्धा असं होतं की कुठल्याही गोष्टीचा जर अतिरेक झाला तर मग मुलं ते ऐकत नाहीत. म्हणजे एखाद्या घरामध्ये रूढी परंपरा जर काही प्रमाणात पाळल्या जात असतील तर त्या प्रमाणात मुलं पाळतात, पण जर त्याचा अतिरेक झाला आणि जर पालकांची बंधनं आली का नाही हे केलंच पाहिजे. मुलांची आता परीक्षा जवळ आलेली आहे आणि जर त्यांना सांगितलं की नाही आधी तू आपली सगळी स्तोत्र म्हणायची किंवा संध्याकाळची शुभंकरोती म्हणायची, तर मग ती मुलं नाही म्हणणार.
आणि ते त्यांचं योग्य आहे असं मला वाटतं. दुसरा एक मुद्दा मला असं सांगायचा आहे की आत्ता सरांनी असं सांगितलं की सकाळी आईवडिलांना नमस्कार करावा. माझ्याकडे काउन्सिलिंगला एक कुटुंब आलं होतं, फॅमिली काउन्सिलिंग पण मी करते. तर त्यांनी असं सांगितलं की माझा मुलगा आम्ही जे सांगतोय ते ऐकत नाही. तर तो मुलगा लहान होता, म्हणजे एक 6-7 वर्षाचा मुलगा होता. तर मी त्याला म्हटलं की तुझे आईबाबा असं असं म्हणतायत, तर तुझं काय मत आहे ह्याच्याबद्दल? तर तो म्हणाला की मॅडम ते मला ना सकाळ संध्याकाळ नमस्कार करायला सांगतात, सकाळी आणि संध्याकाळी. हां, आणि त्याच वेळेला ते असं सांगतात की ज्ञानी लोकांना आणि मोठ्यांना नमस्कार करावा. आता माझे आईवडील ज्ञानी आहेत की नाही, हां, तर तो म्हणाला की मला जे काही इंग्लिश शिकवतात तर ते माझ्या आईबाबांना शिकवता येत नाही. दुसरी गोष्ट, ती जे काही शिकवते ते जर मला आलं नाही तर ती मला मारते. मग अशा मारकुटी आईला मी का नमस्कार करायचा? तिकडून जे समजावून सांगण्याचं चाललंय, रूढी परंपरा समजावून सांगणं जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. पायात जोडे घालणं कसं समजून सांगणार? गळ्यात मंगळसूत्र घालणं मुलींनी लग्न झाल्यावर कसं समजून सांगणार? उपवास धरणं, हां, त्याला पटो न पटो, त्याला त्रास हो शरीराचा, कसं समजून सांगणार तुम्ही? केस कापायला सोमवारी जाऊ नको, शनिवारी जाऊ नको, कसं सांगणार तुम्ही? आपल्या गावातल्या केस कापणाऱ्याला आठवड्यातून एक दिवस सुट्टी नको का? दिल्लीत मंगळवारी एक दिवस बंद असतं आणि इकडे महाराष्ट्रात सोमवारी बंद असतं, म्हणजे आमच्याकडच्या गावाकडे काही ठिकाणी त्यांना एक दिवस सुट्टी हवी, एवढ्या कारणामुळे ते असेल. पण हे कोण समजून सांगणार? तुम्ही काय करणार? आणि फरक काय पडतो? मला जर समजा सोमवारी माझा एखादा इंटरव्ह्यू असेल आणि रविवारी मला जायला जमलं नाही, तर मी सोमवारीच सकाळी जाणार. हे कसं समजून सांगणार आहात? जेव्हा माझे घरचे मला सांगायचे, हे जरी खरं असलं तरी आपल्या हिंदू धर्माला किंवा संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे, आणि हे जरी खरं असलं तरी मला ते, माझ्याकडे तेव्हा पर्याय नव्हता, कारण मी लहान होतो आणि मला कदाचित तेवढं ज्ञानही नव्हतं ते. पण नंतर मला कळत गेलं की त्याच्या मागचं लॉजिक काय. मी ते ऐकून घेतलं, विचारलं त्यांना. पण ते खरं सांगायचं तर माझ्या मनाला अजिबात पटत नाही की त्या दिवशी का सकाळी उठून आंघोळ करायची, का आपण इतर दिवशी आंघोळ करत नाही. पुन्हा मला दुसरा प्रश्न असा की काच आपण महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जातो, इतर दिवशी आपण जात नाही का? त्या एका दिवसानी, महाशिवरात्रीच्या एका दिवसानी काय एवढा मोठा फरक पडणार आहे का? तो शंकरदेव आपल्यावर प्रसन्न होऊन मोठा आशीर्वाद आपल्याला देणार आहे. मागाशी त्यांनी एक उदाहरण दिलं, त्यांनी ते 9 देवींचं सांगितलं, तेही मला पटत नाही. त्यामुळे माझ्या मनाला ते फॉलो करणं. तुला असं वाटतं की काळ बदललाय, वेळ बदललाय, त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा थोडे बदल करायला हरकत नाहीये? हो, निश्चितच वाटतं. कारण जसं जसं आपण पुढे होत गेलो, आता आज आपण 21व्या शतकामध्ये वावरतोय, तर मला वाटतं निश्चितच त्याच्यामध्ये थोडा बदल झाला पाहिजे आणि पालकांनी ते समजून घेतलं पाहिजे, एवढाच माझा मुद्दा आहे. मला लहानपणापासूनच म्हणजे घरातूनच धार्मिकतेचा पगडा पहिल्यापासूनच होता. तर इयत्ता 9वी-10वी पर्यंत ते माझ्याकडून होणं ते साहजिकच होतं आणि ते मी करायचो, घरचे जे सांगायचे ते. पण त्यानंतर म्हणजे 10वीला गेल्यानंतर अभ्यासाचं लोड आणि त्याच्यामुळे रात्रभर जागणं आणि त्यात सकाळी उठून लवकर ते देवाची पूजा करणं, ते म्हसोबा मंजोबाला जाऊन पाणी घालणं वगैरे, हे याचा मला खूप नंतर कंटाळा यायला लागला. कारण कधी माझा अभ्यास झालेला नसायचा, कधी मला उठायला उशीर झालेला असायचा, मग गाडी निघून जाण्याचं ते हे असायचं. आणि त्यामुळे माझ्या मम्मीचा म्हणजे माझ्याकडनं हे असायचं की नाही, ते केल्याशिवाय तू घराच्या बाहेर पडायचं नाही. त्यानंतर म्हणजे इयत्ता 10वी नंतर त्याचं इतकं मला टेन्शन, म्हणजे त्रास व्हायला लागला की माझी बऱ्याचदा गाडी चुकली, मला परीक्षेला जायला उशीर झाला आणि मग त्याचा खूप प्रचंड राग आला. आणि ते नंतर इतकं वाढत गेलं की माझ्या आणि माझ्या मम्मीची रोज भांडणं व्हायची त्याच्यावरून, आणि खूप भांडणं व्हायची. त्यामुळे मग नंतर तर मी सगळंच सोडून दिलं. आता मी कोणताही धर्म, रूढी, परंपरा काहीच पाळत नाही. म्हणजे आता पूर्ण मी नास्तिक झालोय असं म्हटलं तरी चालेल. कारण त्याचा एक त्रागा व्हायचा आणि एक त्रास झाला आणि राग मनात निर्माण झाला त्याचा. पण मला सांग, जेव्हा हा हे तुझ्यावर दबाव टाकला गेला किंवा हा प्रेशर टाकला गेला, तू हे कर, तुला हे करावंच लागेल, त्यावेळेस तुझ्या मनात काय झालं? त्यावेळेस असं वाटायचं की मी जर नुसती देवच पूजा करत बसलो, परीक्षेला जर वेळेवर गेलो नाही किंवा अभ्यास केला नाही, तर तो देव काय मला पास करणार नाही. तर मी हे कारण बऱ्याचदा आई वडिलांना द्यायचो. तर त्याच्यावर मग आणखी खूप भांडणं व्हायची जेव्हा मी ही उदाहरणं द्यायचो घरच्यांना. घरचे काय म्हणायचे? मग घरचे मला दुसऱ्यांची उदाहरणं द्यायचं की तो बघ कसा करतो वगैरे. आणि मग त्या उदाहरणांचा पण मला जास्त त्रास होत की तो करतोय म्हणून मी का करू, कंपेअरिंग की तो करू, हो ते तो करतो म्हणून मी का करू ते. त्याच्यामुळं ते, आणि ह्याचा पण मग मला खूप त्रास झाला. आपण ना ह्याचं उत्तर काकूंकडून घेऊया. काकू, तो जे म्हटला सांगणं वेगळं आणि दबाव टाकणं कोणत्याही स्थितीमध्ये हे चुकीचंच आहे. कोणत्याही पद्धतीचा दबाव हा योग्य नाहीच आहे. दुसरी गोष्ट, आता त्याने सांगितलं अभ्यास करताना मला देवपूजा कर किंवा हे कर असं सांगितलं जायचं आणि त्याचा मला कंटाळा आला.
तर मुळातच ते का सांगितलं गेलं त्याचा आता माळसून म्हणतो अपेक्षांचा ओझं आहे, अपेक्षा म्हणजे ओझं वाटतं की मला ते गोष्ट करायचा कंटाळा आहे, हे महत्वाचं पण जर आहे की सतत माझा आळस सांगितलं आहे तो गेलं तर करण्यामध्ये. मग ते ओझं होत नाही का? तुम्हाला असं वाटत नाही का की जर तुम्ही सतत आपल्या मुलाला सांगितलं गेलं, मला 10 वेळा तो म्हणतोय की मला अभ्यास करायचा होता, पण मी अभ्यास करण्याच्या अगोदर पण मला पूजा कर, हे कर आणि मग जा, हे सांगितलं गेलं, निश्चित कोणतेही मग ते ओझं नाही आहे? कोणतेही पालक असं सांगणार नाही की अभ्यासाच्या आधी अर्धा तास पूजा कर. तुला एक घरातनं मिनिट. सांगितलं गेलं? म्हणजे सांगतो की माझ्या मम्मीचं असं असायचं की ज्यावेळेस तू परीक्षेला जाशील ना तर 10 मिनिटं अगोदर ना ते गणपतीचं स्तोत्र म्हणायचं. हां, त्याच्याशिवाय तू पेपरला आतमध्ये बसायचं नाही. किंवा मी आता एकदम चांगला अभ्यासात रमलोय तर पटकन दरवाजा वाजवणार, दिवा लावायची वेळ झाली, दिवा लावून टाक. तर आणि मग ती लिंक जी लागते ती पूर्ण लिंक तुटते आणि मग एक तर मी अभ्यासात हुशार नाही Concentration जातं आणि मग सगळं हो, आपलं आणि मग सगळं त्यात होतं. वाट मग मार्क्स कमी पडायचे, मग खूप त्रास व्हायचा त्याचा की का ती देवाची पूजा मी आणि मुळात आपण असं समजून घेऊयात नको की देवपूजा केल्यामुळे माझ्या अभ्यासामध्ये डिस्टर्बन्स होतोय, ही मुळातच चुकीची गोष्ट. एक मिनिट. दुसरं कसं आहे की ते कसं सांगतात की मला सांगितलं जातं तर आपण करूयात ना. 10 मिनिटं मला देवाला द्यायला किंवा आईचं म्हणणं ऐकायला काही कठीण नाही आहे, पण प्रायोगिक तत्वावर मी 10 दिवस करून बघते. गणपती स्तोत्र बोलून की अथर्व शीर्ष आहे, मी 10 मिनिटं बघून अभ्यासाच्या अगोदर करून बघते, माझ्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतोय की नाही. म्हणजे ह्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला ना तर त्याचा आपला फायदा होईल. त्यावेळेस जर पेपरच्या अगोदर मला 10 मिनिटं अगोदर जर कोणी अथर्व शीर्ष किंवा गणपतीचं स्तोत्र म्हणायला सांगितलं आणि जर मी माझ्या अभ्यासाच्या गोष्टी विसरलो तर पेपरात मी काय लिहू? आणि मग हेच चुकीचं आहे की तुम्ही असं म्हणता अभ्यासाच्या गोष्टी विसरू शक्य कठीणच होऊ शकत लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन किंवा लॉस ऑफ मेमरी झाली. ती चूक व्यक्तिगत आहे ना, ती तुम्ही त्या अथर्व शीर्षावर दोष देऊ शकत नाही. ठीक आहे, बरोबर आहे की नाही? ती चूक तू संध्या खूप वाचतेस. विनायक कसं आहे ना, आता पण तू म्हणालास की ठीक आहे, खूप जणांना इथे ओझं वाटत नाहीये किंवा खूप सॉफ्टली सांगितलं गेलं पालकांकडून. ओझं वाटण्यासाठी गरजेचं नाही की छडी घेऊन किंवा ओरडून सांगणं. खूपदा काय होतं की इमोशनली सांगितलं जातं किंवा मगाशी इथे आपले मित्र म्हणाले तसे या आता ब्लॅकमेलिंग शब्द मी वापरत नाही. मी इकडे बरेच सगळे म्हणतात की एक मरमर आहे ही, हे इमोशनल ब्लॅकमेल असतं. नाही मी मग म्हणेन वापर. ते इमोशनल ब्लॅकमेल असतं. मग हे इमोशनल कारण ब्लॅकमेल कसं आहे की आता मगाशी ते पण म्हणाले की साधेपणाने सांगितलं जातं किंवा ह्या पद्धतीने सांगितलं जातं. आता माझ्या घरी म्हणजे माझ्या सासरी मी मंगळसूत्र घालत नाही लग्नानंतर. मला कोणी जबरदस्ती करत नाही की तू का घालत नाही किंवा तू घातलंच पाहिजे. मला दुसरं काही गिफ्ट नव्हतं. फर्स्ट गिफ्ट होतं मंगळसूत्र, जे मी कधीही घातलं नाही. दुसरं काहीच नाही. काहीच नाही. पण ते मला जबरदस्तीने माझी सासू कधी म्हणत नाही तू घातलं पाहिजेस. पण मला कळतं की जेव्हा फॅमिली फंक्शन्स असतात आणि मी मंगळसूत्राशिवाय भले मी मस्त ऑर्नामेंट्स घालून जाते, सोन्याचे दागिने वगैरे छान मला नटून आवडतं जाशील. एकदम, पण मी मंगळसूत्र घातलं नाही म्हणून मला त्यांचे चेहरे पडलेले दिसतात. मग हे ओझं नाहीये का? काकू तुम्ही याला उत्तर द्याल की काय नेमकं असतं? मग ती म्हणते की मी छान मस्त नटून साडी जाईल, पण घालून सगळे जाते. शृंगार करून जाईल, पण जर मी मंगळसूत्र नाही घातलं तर मग बाकीचे किती शृंगार केले ना, म्हणजे जे आपल्या धर्मशास्त्रानुसार सांगितलंय मंगळसूत्राचं जे महत्त्व आहे ना, ते जर त्यांनी म्हणजे लग्न करून ज्यावेळेस येतो ते मंगळसूत्राचं महत्त्व, 2 ज्या वाट्या असतात मंगळसूत्रामधल्या त्या शिव आणि शक्तीचं प्रतीक असतं आणि 4 मणी असतात, ते 4 पुरुषार्थ आहेत, ते आपल्याला जोडलेले असतात त्याच्याशी. म्हणजे अपेक्षा ह्या आहेत. जर नाहीच पण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, परंतु व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. यांनी आत्ता सांगितलं की व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, पण मंगळसूत्र न घालणं म्हणजे स्वैराचार नाही. हां, आता मी माझं स्वतःचं उदाहरण देते का मी फॅशन म्हणून मंगळसूत्र घालते. मी दिवसभर माझ्या गळ्यात मंगळसूत्र नसतं आणि ज्यावेळेला माझ्या गळ्यात मंगळसूत्र नसतं आणि त्यावेळेला जर कोणी आलं तर त्या माणसांचा किंवा त्या बाईचा पहिला नाही प्रश्न नसतो, तिच्या चेहऱ्यावरचं हे दिसतं की ती पहिलं म्हणजे गळ्याकडे बघते का हिचा रिकामा गळा आहे म्हणून. हां, आणि किंवा काही नातेवाईक मला टॉन्टिंग करतात, काय हल्लीच्या बायका म्हणजे वय जरी झाली तरी लहान पोरींसारख्या त्या मंगळसूत्र घालत नाहीत, कुंकू लावत नाहीत. म्हणजे मग त्यांच्या दृष्टीने असं म्हणायचं का की लहान पोरींनी मंगळसूत्र न घातलेली चालतायत? तर नाही, तर त्यांच्या सुनांनी ही मंगळसूत्र घातलीच पाहिजेत असं आहे. एक मी ह्या साडी नेसणं, मंगळसूत्र घालणं किंवा रीतिरिवाज पाळणं, मगाशी ह्या मॅडम असं म्हणाल्या की परराष्ट्रामध्ये सगळे सणवार छान पाळले जातात ना. तर मी माझ्या मुलीचं उदाहरण देते. माझी मुलगी अमेरिकेला असते आणि सगळे सणवार त्यांच्याकडे त्यांचा सगळा ग्रुप पाळतो, व्यवस्थित पाळतो. पण आता गणपती आहेत, ह्यावेळेला गणपती काहीतरी सोमवार मंगळवार वगैरे असे आले होते, त्यांनी शनिवारी गणपती बसवला.
हां, त्यांनी शनिवार रविवार गणपती बसवला, नंतर पुढल्या शनिवारी त्यांनी त्याचं विसर्जन केलं. मग ती अनंत चतुर्दशी होती किंवा नव्हती काहीही त्यांनी पाहिलं नाही. त्यांच्याकडे जे सणवार पाळले जातात किंवा केले जातात, आपण म्हणूया खरं तर सेलिब्रेट केले जातात, ते त्याचं कारण एकच असतं की त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र जमून भेटणं, पण क्षमाला नाही, celebration मग करणं. या जेव्हा हा मुद्दा मांडतात त्याच्यात पण एक पॉइंट आहे, तो म्हणजे जर तुम्ही बाकीच्या गोष्टी सेलिब्रेशनसाठी करू शकता तर मग या गोष्टी सेलिब्रेशनसाठी का नाही करू शकत? जर तुम्ही साडी डेच्या दिवशी खूप नटून थटून मुली साडी घालून जाऊ शकतात, तर मग एक सण आहे त्या दिवशी जर पालक म्हणत असतील की तुम्ही साडी घाला, त्यावेळेस आपण का नाही साडी घालून मुली नाही, खरं जाऊ बरोबर शकत? आहे. म्हणजे त्यांचा हा मुद्दा बरोबर आहे की मुलांनी म्हणजे मुलींनी त्यावेळेला साडी नेसायला हरकत नाहीये. हरकत केवळ नाहीये. पालक म्हणतायत म्हणून साडी नेसायची नाही, हे चुकीचं आहे. कारण तुम्ही हल्ली आपण बघतोय की मंगळागौरी वगैरे थाटात साजऱ्या होत आहेत आणि पोरी त्याच्यामध्ये 9वारी साड्या नेसतात, 5वारी साड्या नेसतात, अगदी भरजरी सगळे ते दागिने बिगिने घालून त्या सेलिब्रेट करत असतात. पण त्या सेलिब्रेट करतात, त्यांचं मन किती असतं त्याच्यामध्ये, त्या पूजेमध्ये अजिबात नसतं त्यांचं मन. हां, म्हणजे आपण जेवढा त्यांच्यावरती दबाव आणू तेवढं त्यांच्याकडनं मनापासून ती गोष्ट होणार नाही. जर दबाव आला तर आपण मन मारतो आणि ठीक आहे आता सांगितलंय ना घरातनं तर मग मी हे करते, असं होतं. नाही, मन मारून करायचं असेल तर त्या करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ह्यांनी गणेशोत्सवाचा विषय काढला म्हणून मी म्हणते की टिळकांनी गणेशोत्सव का सुरू केला? लोकांनी एकत्र यावं म्हणून ना, की मला चतुर्थीलाच गणपती बसला पाहिजे आणि चतुर्दशीलाच विसर्जन झालं पाहिजे असं नव्हतं सांगितलं टिळकांनी. त्याचा मेन तेच होता शिवजयंती आणि गणेश जयंती ह्याच्यासाठी सुरू करावी की लोकांनी एकत्र यावं, कारण पारतंत्र्यामध्ये त्याची गरज होती. मला सांग, तर हे प्रतीक समजून घ्यायची गरज अगदी आहे एक साधे साधे ज्या गोष्टी आहेत ना त्या मी तुला विचारतो. जर आपण उपास केला नाही किंवा जर मी संध्याकाळी दिवा लावला नाही किंवा मी कुठलं स्तोत्र म्हटलं नाही तर याचा काही परिणाम होणार आहे? चांगले परिणाम म्हणाल तर तुम्ही एका ठिकाणी बसू शकता स्त्रोत बसल्या. मला त्याची लहानपणी ते आहे की मी एका ठिकाणी खूप हे करायचं तर 5 मिनिटं मी शांत तरी शांतपणे एका बसायचं, जागी ते आपण आईलाही बसू शकतो. परवडायचं. हा, आणि असं व्हायचं ते. माझं पाठांतर वाढलं, तो एक फायदा मला वाटतो. पण बाकी म्हणजे संस्कृत शुद्ध बोलायला मी शिकले, पण मग त्याचा अर्थ मला माहित नव्हता. आजकाल लग्नामध्ये मुंजीमध्ये जे बोलतात त्याचा अर्थ मला कुठे माहित असतात. मग ते आपण का करतो? हा, मग त्याला मग वाटतं की बाबा मी समजा त्या गुरुजीला सांगितलं बाबा मराठीमध्ये मला सांग, तर मग मला वाटतं की हा मी काहीतरी कळलेलं असेल तर ठीक आहे. म्हणजे हे सगळे भारतीय संस्कृतीमध्ये प्रतीकं खूप आहेत. मंगळसूत्र घालणं प्रतीक आहे. मी 24 तास समजा लग्नाला मंगळसूत्र घातलं आणि नवऱ्याशी बोललेच नाही 24 तास, नीट वागलं तर काय उपयोग त्याचा? आणि परत मंगळसूत्र घालणं, कुंकू लावणं ह्या गोष्टी बायकांनीच का करायच्या? विवाहित पुरुषांनी काहीही हे का ठेवायचं नाही? हाही एक मुद्दा आहेच ना. आणि या अपेक्षा मुलीकडनं मला तुम्हाला याच्यावर अजून एक विचारायचं आहे की जेवढ्या अपेक्षा मुलाकडनं केल्या जातात त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा मुलीकडनं होतात का? निश्चित. आणि त्याचं जास्त ओझं त्या मुलीवर ओझं त्या टाकलं मुलीवर जातं का? होतं, कारण त्या मुलीला सासरी जायचंय. सासरी गेल्यानंतर तिच्याकडनं आणखीन अपेक्षा केल्या जाणार आहेत. त्यामुळे माहेर म्हणजे घरापासूनच त्यांच्यावरती अपेक्षांचं ओझं लादलं जातं की पुढे ती सवय व्हावी त्यांना. ह्या दृष्टीने एकदा करून बघूया तर समहाऊ मी स्टार्ट केलं ते. आणि टू बी ऑनेस्ट प्रॅक्टिकली बघितलं, जो अभ्यास मी एक 8 तास बसून करायचो, अराऊंड 6 तासामध्ये माझा अभ्यास जो शेड्यूल केलेला असायचा ते कम्प्लीट व्हायला लागलं. तो बदल कितपत असावा हे पालकांशी डिस्कस करून केलं तर जास्त बरं. कारण मगाशी यांनी सांगितलं जसं की संवाद फार महत्त्वाचा आहे. दोघांनी तेवढंच विचार केला पाहिजे. थर्ड इयरपासून म्हणजे माझी आई सांगायची सत्संगाला जा, काहीतरी नामजप कर, काहीतरी हे कर सांगायची. मी म्हणायचं काय वेडेपण आहे, मला नाही आवडत, मी नाही करणार. पण एकदा थर्ड इयरला असताना एक्झामचं प्रेशर एवढं असायचं, रात्र जागायचो, दिवसातनं कमीत कमी 8 तास तरी अभ्यासाला बसायचो. एकदा म्हटलं चला एवढं मागे लागते ना आणि एकदा करून बघूया, तर समहाऊ मी स्टार्ट केलं ते. आणि टू बी ऑनेस्ट प्रॅक्टिकली बघितलं, जो अभ्यास मी एक 8 तास बसून करायचो, अराऊंड 6 तासामध्ये माझा अभ्यास जो शेड्यूल केलेला असायचा ते कम्प्लीट व्हायला लागलं. अँड दॅट वर्कड. मला असं वाटतं यांच्या बाबतीत जे घडलंय तो अपवाद असावा.
आणि असं नाही. त्यांच्यावर त्यांच्या आईनी त्यांना बऱ्याचदा म्हटल्यामुळं त्यांच्या मनात सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठंतरी तयार झालं की आता बाकीचे आधार संपलेले आहेत, आपण हा आधार घेऊन बघू. माझ्या घरी रूढी force झाला की परंपरांच्या नाही त्यांना कसं माहिती? मी नाही, ते मला त्यांनी विचारलंय, ते सांगितलं, मी म्हटलं speculation ठीक आहे करतात. बघूया करून. मी तेव्हाही हा, म्हटलं की coincidence मला मी म्हटलं म्हणायचंय. तेव्हा करून बघूया. मला असं म्हणायचं आहे की जर आपल्या मनात प्रश्न आहे ना तर आपण तो विचारायला शिकायला पाहिजे आणि ते योग्य ठिकाणी विचारता आलं पाहिजे आपल्याला. हे कारण जे आहे हेच सुरुवातीच्या तुला पटतंय कंडिशनला का? आपण एक्सेप्ट ठीक आहे. केलं आता पाहिजे. आपण मला उत्तर हे घेऊ. म्हणायचंय की जेव्हा कारणं विचारली जातात तेव्हा पालकांकडे कारणं नसतात. तर मला असं वाटतं की पालकांनी त्यांच्या पालकांना कारणं विचारायला हवी होती असं नाही वाटत का? जेणेकरून नाही त्यांच्याकडे विचारली कारणं त्यांनी तर मिळाली आपण त्यांना असती. provide या केलं उलट पाहिजे तुम्ही ना, जर आपल्या म्हणताय पालकांकडे की नाही आपली आहेत तर. शिक्षण म्हणजे मला हे म्हणायचंय की आपला एकूण म्हणजे आपला एक समाज असं नाही, जो कुठला समाज आहे त्यामध्ये प्रॉब्लेम्स जे आहेत त्याचं कारण मला हे वाटतं की पूर्णपणे परस्पर विरुद्ध अशी सिच्युएशन आहे. जर फळ ॲपल वरतून खाली पडलं, त्याच्या मनात जर हा प्रश्न नसता आला की अरे हे का खाली पडलं, तर त्याचं उत्तर मिळालं असतं का? तर शिक्षण व्यवस्था हे सांगते की कुठल्याही गोष्टीची कारणं विचारावी, तर्कसंगती जे सुसंगत वाटतं आहे ते करावं. आणि घरामध्ये सांगितलं जातं की अरे आम्ही सांगतोय ना. अपेक्षा मग करायच्याच का रे? जर मी अपेक्षा नाही केल्या तर माझं काही बिनसणार आहे का? हो, जर बिनसेल. पालकांनी अपेक्षा नाही केल्या तर मला असं वाटतं की कुठेतरी ते बॉन्डिंग तुटेल, जे आता आज अमेरिका आणि इंग्लंडमध्ये रिलेशनशिप आहे तशीच इंडियात राहील. कुठेतरी त्या अपेक्षा आहेत मुलांच्या आणि आईवडिलांच्या. म्हणजे माझं उदाहरण सांगतो तर मी 10वी नंतर असं डिक्लेअर केलं होतं की मी कॉलेज करणार नाही, मी अभ्यासात हुशार नाही आहे, त्यामुळे तुमचे पैसे फुकट जातील, प्लीज मला कॉलेजात घालू नका. आता पण माझ्या आईनी त्यावर ते मान्य केलं नव्हतंच. माझे वडील जरी मला किती समजवू शकले असतील तरी माझ्या आईने मान्य केलं नव्हतं. तिने मला कुठेतरी वॉच रिपेअरिंगच्या कोर्सला तरी जा किंवा BSCS मध्ये क्लेरिकल जॉब करिअर कर. बाबतीत या अपेक्षा असणं ही एक वेगळी गोष्ट असते. आणि जेव्हा आपण या रूढी परंपरा आणि नाही, या सगळ्या कुठेतरी गोष्टीतल्या- कुठेतरी अटॅच राहणं हे महत्त्वाचं आहे आणि कुठेतरी काळजी असते म्हणूनच अपेक्षा असतात असं मला वाटतं. माझ्याकडे एक पालक आले होते आणि त्यातल्या खास करून आई आलेल्या होत्या. त्या आई त्यांच्या मुलीबद्दल बोलत होत्या. ती ॲडोलसंट एजची मुलगी होती आणि आईसारख्या तिला सांगत होत्या की कमीत कमी तासभर तरी सकाळी काहीतरी करत जा, कारण त्यांच्या घरात प्रचंड हे चालायचं, सगळं देवदेव असं चालायचं, स्तोत्र म्हण काहीतरी म्हण असं त्यासारख्या तिच्या मागे लागल्या होत्या. बराच दिवस त्यांच्याशी काउन्सिलिंग केल्यानंतर मला असं कळलं की त्या बाईंच्या माहेरी अजिबात देवाचं नव्हतं आणि त्यामुळे त्यांना सासरी आल्यावर खूप त्रास झाला की देवाचं करायचं वगैरे. मग त्या आधी रिबेल करायला लागल्या की माझा नाही आहे विश्वास, आमच्या घरी कुणीही केलेलं नव्हतं, पण मग त्यांच्यावरती फोर्स केला गेला आणि त्या करायला लागल्या. पुढे मग त्यांची मुलगी ज्या वेळेला मोठी झाली तेव्हा तिने सांगितलं की मला नाही करायचं म्हणून. तर म्हणून त्या तिला माझ्याकडे घेऊन आल्या होत्या की ही प्रत्येक गोष्टीत मला नाही म्हणते. तर मला म्हणाले बघा, हिला जर उद्या सासर एखादं असं मिळालं माझ्यासारखं की खूप देवदेव करायचं आणि जर हिने नाही केलं तर तिला माझ्यासारखा त्रास होईल, म्हणून मी हे करायला सांगते. मग मी त्यांना असा प्रश्न विचारला की समजा आज ती खूप तुमचं ऐकून देवदेव करायला लागली आणि तिला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला आणि नेमकं तिला सासर तुमच्या माहेरसारखं मिळालं की जिथे देवावर विश्वास नाही असं, तर तिला परत त्रास होईल की नाही त्या गोष्टीचा? काय होईल? म्हणजे मग तिची मधल्यामध्ये घालमेल होईल का माहेरी एक सांगतायत आणि सासरी एक सांगतायत. हां, त्यामुळे तिला जे हवं आहे ते तुम्ही करू द्या, तिचा चॉईस काय आहे ते तो तुम्ही बघा. बरोबर. मला सांगा मध्य मार्ग काय? समजूतदारपणा जर दाखवायचा झाला तर तो कोणी दाखवा, आई वडिलांनी की मुलांनी सुद्धा? नीट सगळा अभ्यास जर केला हे लक्षात येईल की आपण कायम बदलतोय. तर मला असं वाटतं आपली खरी परंपरा ही बदलण्याची आहे. आपण 4 पायांवरून जेव्हा 2 पायांवर चालतो ना तेव्हा आपली परंपरा बदलण्याची आहे. तर मला असं वाटतं पालक असोत मुलं असोत कोणी बदलतंय त्याला बदलू देत आणि स्वतः सुद्धा बदला. म्हणजे स्वतःला नाही बदलायचं तर नका बदलू, पण कोणी बदलत असेल तर बदलू देत ना. नाही, मलाही हे वाटतं की बदलावं, पण तो बदल कितपत असावा हे पालकांशी डिस्कस करून केलं तर जास्त बरं. कारण मगाशी यांनी सांगितलं जसं की संवाद फार महत्त्वाचा आहे, दोघांनी तेवढंच विचार केला पाहिजे. both of them have to understand at the end of the day. फायनल कमेंट्स मला सांगा की काय नेमकं करणं गरजेचं आहे? पालकांनी बदलणं गरजेचं आहे, कारण पालक अनुभव आणि वयाने आपल्या मुलांपेक्षा मोठे असतात, तर त्यामुळे त्यांनी बदलावं. आणि हे सायकॉलॉजी सांगते, मी नाही. जर पालक बदलले तर मग मुलं बदलायची शक्यता आहे.
पण मी जर मुलांकडनं सतत अपेक्षा करत राहिले आणि मी बदलणारच नाही असा जर मी हे घेतला पवित्रा घेतला तर मग मुलंही बदलणार नाही, ती रिबेल करतील. मुलांनी सुद्धा जर विचार केला की एकदा आपण करून तर बघूया, मन आपल्या आई वडिलांचं दुखावणार नाही म्हणून आपण हे करून बघूया, लेट्स ट्राय जर असं म्हटलं तर दोघांचीही मनं सांभाळली जातील. पण विचार हा प्रत्येकाने करायला हवा, प्रश्न हे प्रत्येकाने विचारले पाहिजेत. जेव्हा आपल्याला आई वडील काही सांगतात त्या गोष्टींमध्ये जर हे केलं तर या सगळ्या समस्या सुटतील हीच अपेक्षा करूयात. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. यंगिस्तान जिंदाबादमध्ये आज आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.